माझी जी काही उरलेली वर्ष आहेत ना ती मला बेवारशासारखी घालवायची नाहीयेत. मला माझ्या डोक्यावर भक्कम छत हवंय, निजायला ऐसपैस जागा हवी. मला माझं हक्काचं घर हवंय. इथून पुढे तुमच्या राहण्या खाण्याची सगळीच जबाबदारी माझी. त्यामुळे तुम्ही आता इथला नाद सोडा आणि निघा. ए बाणगुळा, मला इथून निघ म्हणणारा तू रे कोण? मी सरकारी कागदोपत्री नावाची ब्रह्मे आहे आणि ही मालमत्ता सुद्धा ब्रह्मेंची आहे, तुझी नाही. कळलं ना? ते काय नाही. आता मी 10 आकडे उलटे मोजणार आहे आणि तेवढ्यात जर तुमचं ठरलं नाही तर मी थांबणार नाही. मी सरळ आत जाणार आणि मला अडवायचा जर कोणी प्रयत्न जरी केला ना तरी मोबाईलवर शूटिंग करून सगळीकडे पसरवेन मी. पुराव्याचा पुरावा सुद्धा होईल आणि ब्रह्मेंची जी काही उरली सुरली अब्रू आहे ती सुद्धा धुळीला मिळेल. तेव्हा आता बघा कसं काय जमतंय ते. 10 9 8 7 6 5 4 3 काय वकील साहेब, झाला का निर्णय? का पुढचे आकडे मोजून माझा निर्णय मी घेऊ? अहो बोला, काहीतरी उत्तर द्या. अरे बंधू बोल ना. अरे गप्पा का? सिंधू वहिनींना घरात घेण्यापासून दुसरा पर्याय नाहीये. अरे अरे दादा, अरे काय करतोयस तू? लोक पाण्यासारखा पैसा वाया घालवतात तर पाण्यासारखं पाणीच वाया घालवतोयस. नाही म्हणजे अरे पाणी म्हणजे जीवन. आणि आता जीवन म्हटल्यावर भांडणं तंटे हे सगळं आलंच नाही का? नाही म्हणजे तसं नाही रे, म्हणजे पाणी पण आलंच ना. आलं म्हणजे सकाळी चालू होतं एकदा, आता एकदम रात्री येणार संध्याकाळी. ते सुद्धा 1 तासभर. आणि तू एवढा आंघोळीला म्हणजे आंघोळीला काय पुरणार ना पाणी? तू तोंड धुवायलाच एवढं पाणी वापरलंस नाही का? अरे दादा काय आहे, मला एक वेळ आंघोळीची गोळी घेतली तर चालेल, पण तुला चालणार का आंघोळीची गोळी घेतलेली? ए दादा शांत हो रे तू. तुझी गोळी घेतलीस का तू? हा, तुझी गोळी घे, थोडं पलंगावर आडवा हो आणि आराम कर. ये मिनिटं काय बोलतोस कळतंय का तुला? अरे आपली वडील आप्पा तिकडे बाहेर आडवे पडलेले आहेत. ती बाई दारामध्ये ठाण मांडून बसलेली आहे. कोणत्याही क्षणी घराचं वाटोळ येईल आणि मी आराम करू म्हणतोस? हो 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 दादा, तू शांत हो. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू आता शांत हो. हे बघ, तू चिडलास ना की सगळ्यांनाच भीती वाटते. आणि भीती वाटते तू चिडला म्हणून नाहीस, तर तुला काहीतरी होईल म्हणून. आता एकदा आपला अनुभव घेऊन झालाय ना. तू शांत हो. हे बघ, तुला वाटलं ना तर तू सगळा राग जो आहे ना तो माझ्यावर काढ वाटलं, पण चिडू नकोस तू. हा, शांत हो. हे बघ, आम्हा सगळ्यांना तू हवायस दादा, पण मला ती बाई या घरामध्ये क्षणभर सुद्धा नकोय. नाही, नकोच आहे, कोणालाच नकोय. आणि ती असणारही नाही. ह्याच्या आधी घेतलंय का आपण तिला घरात? नाही.
थोडीशी कळ काढ दादा. हे बघ, माझी खात्री आहे सई आणि आदित्य दोघं मिळून सिंधू वहिनीला घराबाहेर काढणारच. आमची किती इच्छा असली तरी आता तुम्हाला इथून बाहेर काढता येणार नाही हे कळलं. त्यामुळे आता अजून तमाशे न करता शांतपणे घरात या. मी अजिबात मुकाट्याने या घरात येणार नाहीये. हाताला धरून खेचून फरफटत मला या घराबाहेर काढलं गेलं होतं. अगदी लग्नात सुद्धा मला मान खाली घालायला लावून हाकलवून दिलंस तू. नाही, पदर पसरू नका, फक्त त्या पदराची गाठ सोडा. मी नाही सोडणार. निघा इथून. तुमचं इथलं काम संपलंय. एक मिनिट, लग्न घरातून न जेवता जायचं नसतं. जी हे घे, तुमच्या घरी जाऊन शांतपणे खा. हा, जेवढा माझा अपमान केला त्याच्या दुप्पट सन्मानाने तुम्ही मला घरात घ्यायला हवं. पाय धुवून, दृष्ट काढून, औक्षण करून सन्मानाने ब्रह्मेंच्या थोरल्या सुनेला घरात घ्यायला हवं. ते सुद्धा या घरातल्या नातसुने. करशील ना ग सईबाई? अजिबात नाही. काय म्हणाले? मी म्हंटल अजिबात नाही. जरा मोठ्याने बोलशील? मी तुमचं हे असलं स्वागत बिगत करणार नाहीये. काय बाई आता हिला करावं? हिला म्हटलं जरा मोठ्याने बोल तरी हिचा आवाज हळू. का? बोललेलं ऐकू येत नाहीये की मेंदू पर्यंत पोहोचत नाहीये तुमच्या? नाही ग, माझे कान अगदी शाबूत आहेत आणि तू जे सगळं बोलतेस ना ते मेंदू पर्यंतही पोचतंय, पण लोकांपर्यंत पोचत नाहीये ना. असू दे, तू नको बेंबीच्या देठापासून ओरडू. माझ्याकडे आहे ना उपाय हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. हे बघ, बघितलंस? खेळणं नाही आहे, मज्जा आहे मज्जा. ह्यात ना म्हणे असं एक बटन असतं काहीतरी, लाईव्ह का फाईव्ह काहीतरी. ते दाबलं की सगळ्या जगाला घर बसल्या दिसतं कुठं काय चाललंय ते. आणि आता ब्रह्मींच्या घरात त्यांच्या थोरल्या सुनेला कसं वागवलं जातंय हे लोकांपर्यंत पोचायला हवं ना. काय मग दाखवायचं का जगाला ब्रह्मेंच्या घरातल्या ठळक बातम्या? दाखवा ना. हो, दाखवा. लाईव्ह जाताय ना? हा, जा ना, जा लाईव्ह जा. लाईव्ह जाऊन एनिवे काय सांगणार आहात तुम्ही लोकांना? माझी सून माझे पाय धुवत नाहीये, माझं औक्षण करत नाहीये, हेच ना? सांगा सांगा, खुशाल सांगा, मला काहीही फरक पडत नाही. नक्की? हो नक्की. बघ हा, ठीक आहे बाई, आता तू एवढा आग्रहच करतेस तर ठीक आहे. लोक हो, बघा हो, बघा बघा हो, माझी काय अवस्था करून टाकली आहे माझ्याच घरातल्या माणसांनी.
मी सिंधू जगदीश ब्रह्मे. 21 वर्षापूर्वी मला माझ्या नवऱ्याने घराबाहेर हाकलली. डोक्यावर छत नाही, झोपायला आसरा नाही आणि खिशात एक सदाम नाही. अशा अवस्थेत ती एकटी बाई गेली 21 वर्ष जगते आणि माझ्या हक्काच्या घरासाठी झगडते. पण या माझ्याच माणसांनी माझी सावली सुद्धा या घरावर पडू दिली नाही हो. शेवटी आज माझ्या सासऱ्यानं पाजर फुटला. त्यांना माझी अवस्था नाही बघवली आणि त्यांनी स्वतः स्टॅम्प पेपरवर सह्या करून मला या घरात कायमच राहण्याची परवानगी दिली. तर ही सगळी माझ्या घरातली माणसं मला घरात येऊच देत नाहीत. खोटारडी बाई आहे ही. मी का खोटं बोलेन हो? का खोटं बोलेन? मी दिसते का खोटं बोलणारी बाई? अरे बाई, सांगा बरं तुम्ही. हो, माझ्याकडे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत आणि या सगळ्याचे साक्षीदार माझे सासरे ते आहेत आतमध्ये. पण या लोकांनी त्यांना वेड ठरवलंय आणि एका खोलीत कोंडून ठेवलंय हो. आणि ही माझी सून. अहो, ही तर त्यांच्या आणि माझ्या जीवावर उठले. अहो, सगळ्या घरादारावर राज्य करायची स्वप्न बघते आणि मी त्याच्यामध्ये येते ना, म्हणून मला लाथाबुक्क्याने अक्षरशः तुडवते. बघा बघा बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा. सुनबाई, असं नको करूस ग. अगं जरा तरी विचार कर, माझ्या वयाचा विचार कर. तुझ्या आईच्या वयाची आहे मी. नाही, तुझी आईच आहे मी. सासू असले म्हणून काय झालं? सासू म्हणजे आई सारखीच असते ग. तर राहिलं आई नाही, पण तू बाई तरी आहेस ना. हे बघ, बाईचं दुःख बाईलाच कळतं. जरा थोडं समजून घे. काहीतरी उलटसुलट करायला जाऊ नकोस. कायदा बाईच्या बाजूनेच असतो. काय हवंय तिला? औक्षण करायचं म्हणते ना, करू दे. या क्षणी तिला हवं जे केलं ना, तिचं नाटक थांबेल. घाई कर, होऊ दे तिच्या मनासारखं, येऊ दे तिला. दादा आला ना तर सगळ्यात प्रॉब्लेम होतो. पुरे, आता मी थांबणार नाही. अरे दादा, एक मिनिट माझा ऐक. बघ तिकडे आदित्य आणि सई आहे. अरे आदित्य आणि सई आहे कुठे? पत्ता काय त्यांचा? तुला सांगतो पिंट्या, आदित्य आणि सई सिंधूला घराच्या बाहेर काढू शकणार नाहीत. अरे ती एक नंबरची हलकट, चिवट आणि तितकीच नालायक बाई आहे. जळू असे जळू. ती कशी अशी अंगाला चिकटून बसते आपल्या, आणि बघ हिसडा मारून बाहेर काढल्याशिवाय ती निघत नाही, रक्त पीत बसते आपलं. तशी आहे ती. मला जाऊ दे. अरे नाही दादा, ऐक माझं. हे बघ दादा, दादा, नाही मी काय पोटकटपणा चालवलास पिंट्या? नाही दादा, मी तुला जाऊ देणार नाही. माझी शपथ आहे तुला. हे बघ, हे अशा शब्दा घालून ना मला कात्रीत पकडू नकोस. नाही त्या सिंधूच्या आधी ना तुझ्या थोटरीत मारेल मी. तू मला मार काय वाटेल ते कर, पण मी तुला जाऊ देणार नाही. सई आणि आदित्य आल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही दादा. अरे पण तोपर्यंत खूप उशीर झाला असेल तर. आली सुनबाई आली.
तोंड काय बघत उभी राहिलीस? दाराशी आलेल्या माणसाचं स्वागत, औक्षण काही शिकलीस का नाही अजून? सई, हरकत नाही. आता मी आलीये ना तुझी सासूबाई, तुला चांगला धडा शिकवायला आलीये मी या घरात. तेव्हा तुझी शिकवणी इथूनच सुरू करू काय? पाय धू माझे. ए, तुमच्या खाणाखुणानंतर करा. 21 वर्ष वाट पाहिलीये मी या क्षणाची. तेव्हा आणखी ताटकळत उभं राहायची इच्छा नाहीये मला. माझ्या पायाशी बस आणि पाय धू. अहो सुनबाई, झाडे कमी, पाय धुवायला सांगितले. प्रेमानी पाय धुवून पाणी प्यायला नाही लावलं तुला. भाकर तुकडा ओवाळून टाक आणि म्हण, आल्या गेल्याची, गुराढोराची, भूताखेताची, ब्रह्मेंच्याच घरातल्या वाईट शक्तीची, दृष्ट लागली असेल ती निघून जाऊ दे.